नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे कॅलिफोर्नियन मातोश्री म्हणजेच कॅट मॉम। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, तर आपल्या सगळ्यांना तर माहितीच आहे की ह्या कॅलिफोर्नियाच्या कॅट मॉम खूप वर्षांपासून कॅलिफोर्नियामध्ये राहतायत। आता एवढ्या वर्षापासून या तिथे राहतायत म्हटल्यावर या आधीपासूनच सगळे सण वगैरे साजरे करत असतील असं मला वाटलं होतं। पण जेव्हा मी यांचा मकर संक्रांतीचा व्हिडिओ बघितला तेव्हा मला समजलं की या कॅट मॉमने यावर्षी पहिल्यांदाच मकर संक्रांत सेलिब्रेट केली होती। यावेळी पहिल्यांदाच त्यांनी हळदी कुंकू देखील केलं आणि यावेळी पहिल्यांदाच त्यांनी गुळपोळ्या देखील केल्या होत्या। आता या कॅलिफोर्नियाच्या कॅट मॉम एवढ्या वर्षापासून बाहेर राहतात म्हटल्यावर यांनी हे सगळं करायला हवं होतं आधीपासूनच। पण यांनी एवढ्या वर्षात मकर संक्रांती साजरीच केली नव्हती। लोकांना मूर्ख बनवायचं म्हणून या कॅट मॉमने कारण सांगितलं की गेल्या वर्षी त्या भारतात आल्या होत्या, त्याच्या अगोदर 2-3 वर्ष लॉकडाऊन होतं, त्यामुळे त्यांनी मकर संक्रांत सेलिब्रेट केली नव्हती। एवढे वर्ष यांनी मकर संक्रांत साजरी केली नाही, मग या वर्षीच अचानक यांना कसं काय आपली भारतीय संस्कृती आठवली। आपल्या सगळ्यांना तर माहितीच आहे की यावर्षी टोमल काकूने संक्रांतीचं स्पेशल फोटोशूट केलं होतं। आता टोमल काकूने संक्रांतीचं फोटोशूट केलंय म्हटल्यावर या कॅलिफोर्नियाच्या मातोश्री कशा काय गप्प बसतील। तर टोमल काकूंचं बघून या कॅट मॉमने पण आपल्या भावाला कॅमेरामॅन बनवलं आणि फोटोशूट केला होता। कॅट मॉमच्या फोटोशूटच्या वेळी तिथे थंडी होती। आता हे काय मी माझ्या मनाचं नाही बोलत आहे हा मंडळी, कॅट मॉम स्वतःच्या तोंडाने बोलल्या होत्या की इथे खूप थंडी आहे। पण या कॅट मॉम असं देखील बोलल्या, फोटो काढण्याच्या नादात समजलंच नाही एवढी थंडी आहे हे मला जाणवलंच नाही। जेव्हा फोटोशूट कंप्लीट झालं त्यानंतर थंडी जाणवली। हो का कॅट मॉम, फोटोशूटच्या नादात तुम्हाला थंडी जाणवलीच नाही? मग इतर वेळी जेव्हा होळी वगैरे असते तेव्हा तुम्ही सेलिब्रेट करण्यासाठी बाहेर जाता तेव्हा तर तुम्हाला खूप थंडी वाजते। तेव्हा तुम्ही 5 मिनिटं फक्त पूजेसाठी किंवा रांगोळी काढण्यासाठी बाहेर जाता तेव्हा तर तुम्ही कुडकुडण्याची नाटकं करता। आता तुम्हीच बोलल्या ना कॅलिफोर्नियाच्या मातोश्री की फोटोशूट तुम्ही मन लावून करत होते म्हणून तुम्हाला थंडी जाणवली नाही। याचा अर्थ तुम्ही सण वगैरे असतात ते मनापासून साजरे करत नाही ना। पण आता पूर्ण जगाला समजेल की तुम्ही हा फक्त दिखावा करताय। थांबा मंडळी, मी तुम्हाला ती क्लिप दाखवते। आणि थंडी होती पण जेव्हा फोटोशूट करत होतो तेव्हा एवढं काही जाणवलं नाही थंडी वगैरे, कारण की कसं आपण पूर्णतः ते फोटोशूट करण्यातच बिझी होऊन जातो, तर त्यामुळे तेव्हा नाही जाणवलं। पण जसंही फोटोशूट आमचं करून झालं ना त्याच्यानंतर मात्र थंडी वाजायला लागली। बापरे, आणि एवढी थंडी आहे ना मी सांगू शकत नाही। तर म्हणलं की या एरियामध्ये होळी करून घेऊया, तर तरी पण पाऊस पण जास्त आहे, थंडी पण जास्त आहे। चला चला या आठवड्यात पाहिलत ना मंडळी या कॅलिफोर्नियन मातोश्रींचा खरा चेहरा। यांना फोटो काढताना रील्स बनवताना बाहेर असलेली थंडी जाणवत नाही, कारण ते सगळं या मन लावून करतात। पण जेव्हा यांना बाहेर होळी पेटवायची असते किंवा रांगोळी काढायची असते तेव्हा यांना एवढी थंडी वाजते की या सरळ घराच्या आत पळतात। मंडळी, खरं बोलू तर या बायका आपल्या भारतीय संस्कृतीचा आधार घेऊनच स्वतःचा चॅनल ग्रो करू पाहतायत। खरं तर यांना माहिती आहे भारतीय संस्कृती जपण्याचं नाटक वगैरे केलं की लोक बघणार। ह्या बायकांचा भारतीय संस्कृती जपण्याचा प्रयत्न कमी आणि स्वतःचे सबस्क्रायबर्स वाढवण्याचा प्रयत्न जास्त सुरू आहे। मकर संक्रांती दिवशी या कॅट मॉम साडी नेसून उभ्या होत्या आणि बोलल्या की असे सण आले की मला साडी नेसायला मिळते। खरं तर या कॅट मॉमला असं बोलायचं होतं की सण आले की साडी नेसायला मिळते, त्यामुळे भारतीय संस्कृती जपण्याचं नाटकही करायला मिळते आणि त्याचसोबत 1760 रील्स देखील शूट करायला मिळतात। ह्या कॅट मॉमला पण टोमल काकूंसारखीच स्वतःचं लुक दाखवण्याची घाणेरडी सवय आहे। सवयीपेक्षा खरं तर यांचा शो ऑफच जास्त असतो। आता या कॅट मॉम हिरवी साडी, गळ्यातलं मंगळसूत्र, हातातल्या बांगड्या दाखवत होत्या आणि लास्टला कानातले दाखवून बोलतात हे थोडेसे खरे आहेत कारण त्यात मोती वगैरे आहेत। अहो कॅट मॉम, थोडेसे खरे आहेत म्हणजे तुमच्यासारखेच ना हो, तुम्ही पण तर तशाच आहात, अर्ध्या खऱ्या अर्ध्या खोट्या। मंडळी, यावर्षी या कॅट मॉमने संक्रांतीला पहिल्यांदाच गुळाच्या पोळ्या देखील बनवल्या होत्या। जसं की आपल्या सगळ्यांना माहितीच आहे वेतन काका पण बनोज काकांना कॉपी करत असतात।
ते कसे टोमल काकूचं कौतुक करतात तसेच हे पण कॅटमॉमने केलेल्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक करत असतात. वेतन काकांच्या डिक्शनरी मध्ये फक्त एकच शब्द आहे, तो म्हणजे छान आहे. कॅटमॉमने काहीही केलं की वेतन काका लगेच बोलतात छान आहे. मागे एकीने अशी कॉमेंट देखील केली होती की वेतन काकांना छान आहे बोलण्या व्यतिरिक्त दुसरा काही पर्याय नाही. तर वेतन काकांनी नेहमीप्रमाणेच कॅटमॉमचं कौतुक केलं. पण कॅटमॉमचा भाऊ जरा सेन्सिबल आहे. कधी कधी तो ऑनेस्ट रिव्ह्यू देतो. आता हेच बघा ना, मकर संक्रांती दिवशी या कॅटमॉमने त्याला तिळगुळाची वडी दिली तर त्याने ती घेतली आणि कॅटमॉमच्या पाया पडताना बोलला की तिळगुळ घे आणि प्रयत्न कर गोड बोलायचा. याचाच अर्थ मंडळी, या कॅटमॉम फक्त व्हिडिओ पुरत्याच गोड गोड वागतात आणि बोलतात. इतर वेळेस या पण टोमल काकू सारख्याच कुचक्यासारख्या असतात वाटते. थांबा मंडळी, या कॅटमॉमच्या भावाने त्यांना दिलेल्या सजेशनची क्लिप तुम्हाला दाखवते. आता हा व्हिडिओ मी बघत होती तर मला अजून एक गोष्ट समजली ह्या कॅटमॉमची. ती म्हणजे ह्या कॅटमॉम फिल्टर यूज करून व्हिडिओ बनवतात. आता गंमत काय झाली होती माहितीये का मंडळी? ऍक्च्युली या कॅटमॉम त्यांचे मिस्टर, दोन्ही मुलं आणि भाऊ संक्रांतच्या शुभेच्छा द्यायला बसले होते सोफ्यावर आणि कॅटमॉमच्या मिस्टरांच्या मांडीवर त्यांचा मुलगा होता. त्यामुळे त्यांचा फेस रिकॉग्नाइज होत नव्हता त्या फिल्टर मध्ये. आता लहान मुलांचं आपल्याला तर माहितीच आहे की ते सारखे मस्ती करतात, एका जागेवर स्थिर बसत नाही. तसंच यांचा बाबू पण मस्ती करत होता. त्या बाबूने कॅमेरा समोरून मान फिरवली आणि अचानक वेतन काकांचा फेस रिकॉग्नाइज झाला. तेव्हा 16:14 ला कॅटमॉम व्हिडिओला एंड करत होत्या. तेव्हा ते फिल्टर वेतन काकांच्या फेस वरती फोकस झालं आणि अचानक त्यांचे गाल आणि हनुवटी बारीक दिसायला लागले. आता मंडळी, तुमच्यापैकी खूप जण इंस्टाग्राम किंवा स्नॅपचॅट यूज करत असतील. तुम्ही जेव्हा मी सांगितलेला टाइम स्टॅम्प कॅटमॉमच्या व्हिडिओ मध्ये बघाल तेव्हा तुम्हाला हे सगळं पटकन लक्षात येईल. आता या गोष्टीवरनं तर हेच प्रूव्ह होते की या कॅटमॉम यांचे व्हिडिओ विदाऊट फिल्टर शूट करत नाही. या प्रत्येक व्हिडिओ मध्ये फिल्टर लावून स्वतःचा फेस यंग दिसावा, विदाऊट मेकअप ह्या छान दिसाव्या म्हणून असे लोकांना फसवतायत. आतापर्यंत मला मनीश्री काकू असं करतात ते माहिती होतं, पण आज जेव्हा मी यांचा व्हिडिओ पाहिला तेव्हा मला समजलं की या विदाऊट मेकअप पण एवढ्या फ्रेश असल्याचं दाखवतात. त्याचं रिझन हे आहे. आता मंडळी, तुम्हीच सांगा, याला तर निव्वळ फसवणूक बोलतात ना. या कॅटमॉम फिल्टर लावून यांचे व्हिडिओ शूट करतात आणि असं दाखवतात की ती नॅचरल ब्युटी आहे. या कॅटमॉम पण टोमल काकू आणि मनीश्री काकूंसारख्या लोकांना फसवतायत. याचाच अर्थ या कॅटमॉम पण फेक वागतायत कॅमेरा समोर. या कॅटमॉम दाखवतात की यांची स्किन खूप छान आहे, पण ही सगळी तर फिल्टरची कमाल आहे. मंडळी, या कॅटमॉमने त्यांच्या चॅनलचं डिस्क्रिप्शन ब्लँक ठेवलं आहे, त्यामुळे मी यांचा सगळ्यात पहिला व्हिडिओ पाहिला. त्यात या कॅटमॉम बोलल्या होत्या की त्यांनी चॅनल ओपन करण्याचा हेतू हा होता की त्या चॅनलवरती दाखवणार आहे डेली व्लॉग्स, त्यांचं लाईफस्टाईल, कुकिंग, ट्रॅव्हलिंग, डे इन लाईफ, त्या दिवसभरात काय काय करतात, त्या राहतात तिथल्या आजूबाजूच्या काही गोष्टी त्या शेअर करणार आहेत, असं त्या बोलल्या होत्या. आता तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडेल की ही प्रणाली मध्येच हे सगळं का सांगते? तुम्हाला सगळ्यांना तर हे आधीपासूनच माहिती आहे की या कॅटमॉमचं चॅनल हे डेली व्लॉग्सचं आहे आणि त्यांच्या लाईफ मध्ये जे काही घडते त्याबद्दल त्या सांगत असतात. तर आता गेल्या वेळीच बघा मंडळी, त्या अमेरिका एक गोजिरी साजिरी बद्दल 2-3 ताईंनी कॉमेंट केल्या होत्या. तर तेव्हा कॅटमॉम बोलल्या होत्या ना की नेक्स्ट टाइम नाव घेतलं तर मी डिलीट करणार ती कॉमेंट. तर असंच एका ताईने यांना परत एक कॉमेंट केली होती आणि त्यात त्यांनी त्या अमेरिकाच्या गोजिरी साजिरी ताईंचं नाव घेतलं होतं. तर ती कॉमेंट अशी होती की त्या ताईने त्यांच्या व्हिडिओमध्ये US मध्ये कसे आहेत ते सांगितलं. तू सांग ना तसं, कारण आता तुझे कंटेंट रिपीटेड वाटते. तर चिडक्या मनीश्री काकूंना बघून इन्फ्लुएन्स झालेल्या ह्या कॅटमॉमने रिप्लाय दिला की मी डेली व्लॉगिंग करते, मी इकडच्या न्यूज शेअर नाही करत, मी लाईफस्टाईल व्लॉगिंग करते. पाहिलत ना मंडळी, किती माज आलाय या कॅटमॉमला सिल्वर प्ले बटन मिळाल्यानंतर. कमाल आहे बाबा यांच्या ऍक्टिंगची. सुरुवातीला तर या एकदम भोळ्या बाबड्या बनून कॅमेरा समोर उभ्या राहायच्या आणि जसे आता यांचे 1 लाख सबस्क्रायबर्स पूर्ण झाले आहेत, यांना सिल्वर प्ले बटन मिळालं आहे, तर यांची बोलण्याची पद्धतच बदलून गेली. मला असं वाटते या कदाचित विसरल्या आहेत की सबस्क्रायबर आणि व्ह्युअर्सच्या जीवावरती एवढ्या मोठ्या झाल्या आहेत त्या. चला, या कॅटमॉमचं असं म्हणणं आहे ना की यांचा लाईफस्टाईल व्लॉगिंग चॅनल आहे. ठीक आहे, या इकडच्या तिकडच्या गोष्टी दाखवत नाही असं यांचं म्हणणं आहे ना. तर मग 2 महिन्यापूर्वी म्हणजेच 8 फेब्रुवारी 2024 ला अमेरिकामध्ये त्यांच्या घराजवळची पूर परिस्थिती या का बरं दाखवत होत्या?
तेव्हा पण खूप जणींनी कॉमेंट केली होती कॅट मॉमला की तिथे कशी परिस्थिती आहे, पाऊस येतोय, हे सगळं शेअर करा. तर ह्या कॅट मॉमने बरा त्यावर एक व्हिडिओ बनवला होता, क्लिप्स पण शेअर केल्या होत्या त्या फ्लड वगैरेच्या. मग आता पण लोकांनी हेच विचारलं ना की तिथे सध्या जी परिस्थिती सुरू आहे ती शेअर कर. पण ह्या ताईंचा इगो दुखावला गेला ना, का तर गोजिरी साजिरी चॅनलचं नाव तिथे घेतलं होतं. कॉमेंट बॉक्स मध्ये काही जणींनी त्या ताईंचं खूप कौतुक देखील केलं होतं, ते यांना बघवलं नाही. शेवटी या कॅट मॉम पण त्या युरोपियन मातोश्री आणि मनीश्री काकूंसारख्याच आहेत, एकदम लबाड आणि धूर्त. असंच एका ताईने यांना 2-3 दिवसा अगोदर एक कॉमेंट केली होती की अगं तुझे थोडे मेकअपचे पण व्हिडिओ करत जा, रोज रोज हे बघून बोर होतंय. तर यावर पण आगाऊ बकरीने रिप्लाय केला की दिस इज नॉट मेकअप चॅनल, दिस इज लाईफस्टाईल चॅनल, यू आर ॲट रॉंग प्लेस. आता मंडळी या कॅलिफोर्नियाच्या कॅट मॉमने 2 वेळा वटपौर्णिमा मेकअप लुकवर व्हिडिओ बनवलेत. फाउंडेशन न वापरता मेकअप कसा करायचा त्यावर एक व्हिडिओ बनवला आहे. बर्थडे मेकअप दाखवला आहे. डोहाळे जेवणासाठी झटपट मेकअप दाखवला आहे. मग आता हे सगळं काय होतं? जर यांचा लाईफस्टाईल व्लॉगिंग चॅनल आहे तर मग यांनी मेकअपचे व्हिडिओज का बरं केले होते? यांच्या चॅनलवरती मेकअपचे खूप सारे व्हिडिओज आहेत. त्यामुळे त्या ताईने कॉमेंट केली होती, मग एवढं का बरं या कॅलिफोर्नियाच्या कॅट मॉमला राग आला? हे तर असं झालं, करून करून भागली देवध्यानी लागली. मला वाटलं नव्हतं की या कॅट मॉम एवढ्या लबाड असतील, पण जसे यांचे 1 लाख सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले, यांनी पण इतरांसारखे स्वतःचे खरे रंग दाखवायला सुरू केले आहेत. 1-2 दिवसापूर्वीच मंडळी यांनी टायटल ठेवलं होतं की माझं स्वप्न पूर्ण झालं, ड्रेसिंग टेबल घेतला. आता 2-4 दिवसापूर्वीच टोमल काकूंचं पण एक स्वप्न पूर्ण झालं होतं, ते म्हणजे सॅटिनचा कपडा गुंडाळून फोटोशूट करण्याचा. आता टोमल काकूंचं स्वप्न पूर्ण होतंय म्हटल्यावर या कॅट मॉमचं स्वप्न पण पूर्ण व्हायला हवं ना. मग काय, लगेच याने ड्रेसिंग टेबल मागवलं. मंडळी या कॅट मॉम ना खरंच निर्लज्ज आहेत. यांना काहीच कसं वाटत नाही, एवढं बोलून पण त्या टोमल काकूंचं कॉपी करतायतच. आणि मला तर असं वाटतंय की तो जो ड्रेसिंग टेबलचा व्हिडिओ होता ना तो पेड प्रमोशनचा होता, कारण ह्या कॅट मॉमने यांचा कुपन कोड वगैरे दिला आहे. आणि जेवढा वेळ ह्या ते ड्रेसिंग टेबल दाखवत होतं तेव्हा त्या ड्रेसिंग टेबलच्या कंपनीचं नाव वरती डिस्प्ले केलं गेलं होतं. एका ताईंने यांना विचारलं देखील होतं की हे पेड प्रमोशन आहे ना, तर त्या ताईंना पण ह्या कॅट मॉमने आगाऊपणे रिप्लाय दिला होता. आता मंडळी ह्या कॅट मॉमला ॲज अ पार्ट ऑफ प्रमोशन ती वॅनिटी फ्री मिळाली होती, तर ह्यांनी तसं सांगायचं ना, उगाच शो ऑफ कशाला करायचा होता. आणि ह्या तर पेड प्रमोशनचं टॅग लावायला पण विसरल्या बहुतेक. लोकांना कसं मूर्ख बनवायचं हे कोणीतरी या कॅट मॉम कडून शिकावं. तर मंडळी अशा आहेत या कॅट मॉम, ज्या फक्त दिसण्यावरूनच साध्या भोळ्या आहेत, पण टोमल काकू आणि मनीश्री काकूंसारख्याच लबाड आणि धूर्त देखील आहेत. यांचा खोटेपणा उघडकीस येतोय, तसा तसा यांचा खरा चेहरा अजून सगळ्यांना समजतोय. मंडळी या कॅट मॉम बोलतात की यांच्या चॅनल थ्रू या पॉझिटिव्हिटी स्प्रेड करतात, पण आतापर्यंत यांच्या सासरची मंडळी कधी कॅलिफोर्नियाला गेली आहेत हे त्यांनी दाखवलं नाही. यांचं पण टोमल काकूंसारखाच काहीतरी सीन आहे वाटते, म्हणूनच सासरचं कोणीच यांच्याकडे येत नाही. फक्त यांना माहेरचाच उदो उदो करायचा असतो. यांच्या आजच्याच व्हिडिओ खाली मी काही कॉमेंट्स पाहिल्या होत्या याबद्दल. मला माहिती आहे थोड्या वेळाने ह्या कॅट मॉम त्या सगळ्या कॉमेंट्स डिलीट करतील, म्हणूनच त्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना त्या कॉमेंट्स दाखवते आहे. तर मग मंडळी आजची बोलकोल तुम्हाला कशी वाटली या कॅट मॉमची ती मला नक्की कॉमेंट करून सांगा बरं का. आणि याच नोटवर आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आजचं पॉडकास्ट तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.